26,844 कोटी and indicating the growth of 9.71%. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 19,768 कोटी आणि कॅपिटल एक्सपेंडिचर 7,075 कोटीचो आशिल्लो. रेव्हेन्यू सरप्लस बजेट आसा 669 crores ऑफ रुपीज रेव्हेन्यू सरप्लस. फिस्कल डिफिसीट जरी असले 4,183 कोटी विच इज विदिन द गायडलाईन ऑफ द सेंट्रल फायनान्स मिनिस्ट्री. टोटल रेव्हेन्यू रिसिप्ट इज 25,836.58 कोटी इंडिकेटिंग द ग्रोथ विच इज 12.53%. which tax receipt is 12,531 कोटी, नॉन टॅक्स रिसिप्ट 6,025 कोटी आसा. ग्रँट फ्रॉम द सेंट्रल गव्हर्मेंट 1,670 कोटी आसा. स्टॉपेज ऑफ द GST कॉम्पेन्सेशन विथ शॉर्टफॉल्स 800 crores फ्रॉम द इन सेंट्रल ग्रँट्स. हायलायट या बजेटाचे स्वयंपूर्ण बजेट एस्टॅब्लिशमेंट ऑफ द स्वयंपूर्ण बोर्ड. It is an international summit G20 which is a 300 crores allocation केला. which is national games 225 कोटी allocation केला. formulation of the green policy to promote the green source of energy. It is an माझी बस योजना आम्ही सुरुवात केला. hiring of the private buses which is approximately 25 कोटी रुपया त्याच्या खातीर योजना केला. प्रायव्हेट ज्यो लोकांच्यो बसीस बंद पडलेल्यो कोविडाच्या काळात अश्यो 700 बसीस आम्ही परत ऑन रोड हाडटा जेणे करून आम्ही गव्हर्मेंटाच्या वतीन तांकां फिक्स रेम्युनरेशन दिवन माझी बस ह्या योजने खाला चलयतले. जॉब टू द स्पोर्ट्समॅन गोल्ड मेडलिस्ट आनी नॅशनल गेम्स तांकां नॅशनल एवॉर्डी तांकां गव्हर्मेंटात जॉब दितले. क्रिएशन ऑफ द न्यू डिपार्टमेंट एम्पॉवरिंग द पर्सन विथ डिजाबिलिटी हाच्या खातीर नवीन केला. लेवी ऑफ द ग्रीन सेस फॉर द नॉन गोवन व्हेकल्स हाच्या खातीर आमी संकल्पना मांडल्या इंट्रोड्यूस करपाची आसा. मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना ऑल आतापर्यंत जी ग्रँट इन एड इन्स्टिट्यूशन हांच्यातून खंयसरूच सुसूरता नाशिल्ली. आमी तांकां पेमेंट दिल्या उपरांत 8 दिसांनी तांच्या अकाउंटाचेर वयतालो. त्या खातीर ऑन अ सिंगल डे सेम डे आमी तो पेमेंट मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना हाच्या निमित्तान खंयसरूच काही संस्थांची आमच्या कडेन काही एम्प्लॉईजची कंप्लेन आशिल्ली की तांकां कमी पगार मेळटा तांचो पेमेंट कट केलो वता इवन दो इन ग्रँट इन एड इन्स्टिट्यूशन हो आमी सेम डायरेक्टली तांच्या अकाउंटार ट्रान्सफर करप. त्याची ताका मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना ही नवीन योजना दिल्ली आसा. 10% रिजर्वेशन ऑफ द GHRTC स्टाफ ह्या खातीर फॉरेस्ट गार्ड फायर फायटर एक्सायज पोस्ट जे गोंयकार भुरगे आपूण आमच्या कडेन आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान गेल्या 3 वर्सां पेक्षा चड काम केलां हांच्या खातीर ही योजना आमी कार्यान्वित केल्ली आसा. कॉल ऑफ द कॉर्पोरेशन ऑफ स्वयंपूर्ण नवीन आम्ही बोर्ड सुरुवात करता. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ऑल सेल्फ हेल्प ग्रुप वुमेन आम्ही कितलेशाच गव्हर्मेंटातली कॅन्टिनां म्हणजे कोणूच चलोवपाक पावना बंद आसा. ताच्या खातीर तेजेर फक्त तांकां PWDचे रेंट लागचें ना तांकां खूब मिनिमम रेंट दिवन आमी ताच्या खातीर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही नवीन योजना लॉन्च केल्या. मुख्यमंत्री 24/7 हेल्पलायन आम्ही CMO ऑफिसांतल्यान लॉन्च केल्ली आसा. ऑनलायन सबसिडी एप्लिकेशन रिलीज केल्या. डेटा एनालिटिक्स सेल ह्यो सगळ्या डिपार्टमेंटांच्या सहकार्यान डेटा एनालिटिक्स सेल आम्ही सुरुवात केला. जन औषधी केंद्र GMC आणि डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस हांगासर आसतली. त्याच्याच बरोबर गोवा एंटीबायोटिकाक आमी बुस्ट दिवपाचें थारायलां. ब्लड बँक आणि रेस्पिरेटरी मेडिकल हॉस्पिटल्स इन GMC नवीन सुरू करतले. मुख्यमंत्री मेडिक्लेम योजना नवीन म्हणजे आतापर्यंत मेडिक्लेम ही फक्त 1.5 लाखापुरती सीमित आशिल्ली आणि खास करून कॅन्सर पेशंटा खातीर खूप प्रॉब्लेम क्रिएट जातालो. त्याचो इन्कम लिमिट सुद्धा फक्त 3 लाख आशिल्लो. तो इन्कम लिमिट आमी 8 लाखाचेर व्हेलो आणि मेडिक्लेम योजना जी आसा ही 5 लाखाचेर व्हेली. म्हणजे खंयच्याय पेशंटाक जर मेडिक्लेम जाय आसत जाल्यार 5 लाख रुपयापर्यंत ही बी कॅशलेस फेसिलिटीज आमी अवेलेबल करतले कार्ड पेमेंटनी. प्रायवेट मेडिकल कॉलेज साऊथ गोवान सुरुवात करता. नर्सिंग कॉलेज आमी सुरुवात करता. न्यू कॅन्सर हॉस्पिटलाची सुरुवात करता. न्यू आयुष हॉस्पिटल साऊथ गोवान सुरुवात करता. PHC आणि CHC हांगासर आमकां फूल टायम सर्जन पिडियाट्रिशियन सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स मेळना. पयलेच फावटी आमी कॉन्ट्रॅक्ट बेसीस किंवा पार्ट टायम बेसीस अशा दोन्ही पद्दतीन PHC CHC लेवलाचेर सुपर स्पेशालिटी किंवा स्पेशालिटी डॉक्टर्स म्हणजे पिडियाट्रिशियन सर्जन ऑर्थोपेडिक हे जे कोण जाय ते PHC CHC लेवलाचेर घेवपाची योजना मांडल्या.
PWD 28.3% allocation which is in 2678 crores PWD खातीर दिल्या. बोरी ब्रिज नव्यान घेवपाचो थारायला आणि MLA लेड स्कीम ही 100 कोटी त्याच्या खातीर प्रोविजन केला. फाटल्या वर्सात सुरवात केली म्हणून परत एकदा ताका आमी प्रोविजन केला. सगळ्या गव्हर्मेंटाची ऑल ऑफिसीस मेंटेनन्स करपा खातीर PWD बिल्डिंग डिव्हिजन ताका आमी डायरेक्टली अप्रुवल केला. फाउंडेशन स्टोन ऑफ द प्रशासन स्तंभ नावाची नवीन बिल्डिंग पाट्यार जातली, जेणे करून वेगवेगळी ऑफिसीस त्या प्रशासन स्तंभ त्या बिल्डिंगेत येतली, जी GSIDCच्या थ्रू जातली. टॉलेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग पणजेन ताच्या आनी उंच इमारत आसची ना. इलेक्ट्रिसिटी एलोकेशन 3856 crores आसा, 22% ते इन्क्रीज जाल्लें आसा. न्यू अँड रिन्युएबल एनर्जी ताका रिलॉन्च EV सबसिडी, त्याचबरोबर सोलार सबसिडी अशी आसा ही मोठ्या प्रमाणात लॉन्च केला. WRDच्या बाबतीत देर इज नो कॉम्प्रोमाइज ऑन द म्हादई. ओके, ड्रेजिंग ऑफ द साळ आणि म्हापसा रिवर हाजेर आमी भर दिल्लो आसा. त्याचबरोबर उरलेले 3 नवीन डॅम हे आमी म्हादईच्या बेजिनानूच बट वेगवेगळे कडेन 3 वेगळे कडेन जेणे करून कायद्यानुसार घेवपाक मेळटा ते घेतलेले आसा. ट्रान्सपोर्ट क्षेत्रात आमी माझी बस ही नवीन बस जी इंट्रोड्यूस केल्या त्या नवीन बसीच्या अंतर्गत आमी इन्सेंटिव्स फॉर द EV आणि CNG व्हेकल्स तांकां दिवपाचो ठरयला. इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम ही आमी इंट्रोड्यूस करता. स्पोर्ट्स हितूर आमी नॅशनल स्पोर्ट्स आमी ह्या फावटी घेता. त्याचबरोबर हायरिंग ऑफ द कोचीस, एसोसिएशना कडेन वेगवेगळ्या कोचीस ना, त्या एसोसिएशनानीच कोचीस हायर करप, आमी तांकां सपोर्ट करतले. एकदा ते गव्हर्मेंट जाले काय ते काम करिना, कारण कोचीसांनी वेगवेगळे कडेन काम करपाक जाय. म्हणून हे फावटी आमी सांगलां की तुमीच कोचीस घेया, आमी हायर अमावंट ही एसोसिएशनाक दिवपाक तयार आसा. जे मेडल मेळिल्ले जे खेळाडू आसात तांकां डायरेक्ट गव्हर्मेंटात घेवपाचें प्रोविजन केलां. पंचायतीच्या बाबतीत आमी सरपंच, पंच आणि कावन्सिलर्स हांचोय हॉनरेरियम जो आसा हो आमी वाडयला. आणि ह्या फावटी हॉनरेरियम तांकां पयलीं तांकां 6 म्हयन्यांनी एका वर्सान हो हॉनरेरियम मेळटालो, तशी सिस्टम न दवरता दर म्हयन्याच्या एंडिंगाक म्हणजे तांचो हॉनरेरियम जो आसा हो डायरेक्ट तांच्या अकाउंटाचेर हो तांकां मेळटलो. पयलीं सारकें 6 म्हयन्यांनी डिले जावचो ना. GIS बेस्ड मॉनिटरिंग सिस्टम टू एवॉयड द डुप्लिकेशन ऑफ द वर्क थ्रू द मेनी डिपार्टमेंट. आमी PWD, परत WRD, पंचायत, RDA सगळे एकूच काम करताले ते GIS सिस्टम ताका इंट्रोड्यूस केल्लें आसा. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रँड एलोकेशन प्रोसेस जी आमी पंचायतीक GI फंड दिता ताकाय बी ऑनलायन सिस्टमींतल्यान फुडें हाडलेलो आसा. आमी रुरल डेव्हलपमेंट स्टाफा मनरेगाच्या अंतर्गत जे काम करतात त्यांचो रेम्युनरेशन वाडयलां. खूब वर्सां जालीं ते 10,000 12,000 काम करताले, त्यांची सॅलरी वाडटली. मनरेगाच्या अंतर्गत जे डेली वेजीसचेर काम करता तांकां डेली वेजीस सॅलरी जी आसा ती मेळटली. अर्बन डेव्हलपमेंट मास्टर प्लॅन करपाक घेतला. वेरियस सिटीज फ्रॉम मडगांव आसतले, म्हापसा आसतले, वाळपय आसतले ते गेला. स्लम ड्वेलर्स आमी अर्बन स्लम थारायला आणि त्या खातीर वेगवेगळ्यो स्लम डेव्हलपमेंट रिहेबिलिटेशन बोर्डाच्या मार्फत आमी घेतले. इंडस्ट्री खातीर मुख्यमंत्री सरल उद्योग सहाय्य योजना आमी इंट्रोड्यूस केल्या आणि विच इज MSME आणि बाकीच्या एका मदत करतली. मुख्यमंत्री गोधन योजना ही बी आमी जे गोमय प्रॉडक्ट जे करता ताका इन्सेंटीव लिंक करपा खातीर केल्या. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट स्कीम ही आमी गोंयकार भुरगे इंडस्ट्रीनी कामाक वचे जेणे करून तांकां सगळे बेनिफिट्स फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट स्किमीच्या अंतर्गत ग्रॅच्युटी आसतली, PF आसतले, ह्या सारकेले बेनिफीट मेळचे म्हणून फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट स्कीम आमी इंट्रोड्यूस करता. त्याचबरोबर गोवा हार्ट प्रोजेक्ट युनिटी मॉल इन लायन विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडियाज बजेट आमी सुरवात करता. मायनिंग आमी डम्प्स आणि हेचेर मायनिंग ऑलरेडी सुरवात केल्या. डम्प्साच्या माध्यमांतल्यान मोठ्या प्रमाणात मायनिंग आनीक सुरू जातलें. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पेपरलेस ऑफिस गव्हर्मेंटान डिपार्टमेंटांनी सुरवात केल्लें आसा. हर घर फायबर आमी स्कीम इंट्रोड्यूस करता. आणि देर इज नो गॅरंटर इज रिक्वायर्ड फॉर द IT स्टार्टअप. IT स्टार्टअपा खातीर CMRY मुख्यमंत्री रोजगार योजना ही आमी स्कीम रिलॉन्च केला. पयलीं ताका गव्हर्मेंट गॅरंटर फिक्स लागतालो, तो आतां लागचो ना. कोणायकूय घेवपा खातीर तो आमी काडून उडयला. फ्रॉम द 25,000 to 5 lakhs रुपये पर्यंत
ताका गव्हर्मेंट गॅरंटर लागचो ना. लेबर कार्ड आमी लेबर कार्ड सिस्टम डायरेक्टली गोंयांत जो कोण लेबर म्हणून जेका कोण हाडटा जो कोण येता त्यांनी फक्त आपले आधार कार्ड स्कॅन करून आपल्याक लेबर कार्ड करून घेवचें. सो गोवा लेबर कार्ड ह्या नांवान ती इंट्रोड्यूस केला जेणे करून म्हणजे आमी पळयता की वेगवेगळ्यो क्रिमिनल एक्टिविटी वेगवेगळ्या हॉटेल्स वेगवेगळ्या जाग्याचेर जाता ताजेर कंट्रोल उरतलो आनी ज्या निमित्तान आमकां तेंचो एड्रेसीस जे आसा हे इजिली ट्रेस जाता. त्या खातीर खंयच्याय आस्थापनान लेबर दवरतलो आसत जाल्यार तेणी खंयच्याच म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट पुलीस डिपार्टमेंटा कडेन न वता पयलीं आपलेंच आधार कार्ड स्कॅन करून आपल्याक पयलीं गोवा लेबर कार्ड घेवचें अशें. आनी गोंयांत आपूण खंय रावतलो खंयच्या इंडस्ट्रीचा ताजो आमकां जेन्यून एड्रेस जो आसा तो मेळटलो. स्कील डेव्हलपमेंटाचेर आमी खूब मोठ्या प्रमाणात भर दिला. तितून आमी एप्रेंटिसशीप पॉलिसी लॉन्च केल्या जेणे करून ITI ग्रॅज्युएट आनी इंजिनियर्स ह्या सगळ्या भुरग्यांक आमी प्रायवेट सेक्टर आनी गव्हर्मेंट सेक्टर PWD आसतले WRD आसतले ह्या सगळ्या हितूनी एप्रेंटिसशीप म्हणून जॉइन करून घेतले. म्हणजे फॉर एग्जाम्पल 10,000 15,000 20,000 ह्या एप्रेंटिसशिपाचेर थोड्या दिसा भितर गोवा एड्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाच्या मार्फत ही स्कीम आमी लॉन्च केल्या. चीफ मिनिस्टर कौशल्य योजना ह्या नांवात स्किलिंग अपस्किलिंग रिस्किलिंग वेगवेगळे कडेन शॉर्ट टर्म म्हणजे 3 महिने 6 महिने 1 वर्स असे कोर्सीस आमी डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन सोसायटी आसा त्याच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणात स्किलिंग करपाचें प्रोविजन आमी स्किल डेव्हलपमेंटाच्या मार्फत केल्लें आसा. एग्रीकल्चर एश्युअर्ड प्रायस फॉर द काजू भात आनी नाल्ल. काजू खातीर आमी 150 रुपया नाल्ला खातीर 15 रुपया केलो आनी भाता खातीर 22 रुपया एश्युअर्ड प्रायस दिवपाचो आमी हेजेर ठरयला. एनिमल हजबंड्रीच्या बाबतींत आमी मुख्यमंत्री पशु सेवा योजना ही 24/7 हेल्पलायन जी आतांय गोरवांक लागली आसत जाल्यार तांकां 24/7 सेवा नाशिल्ली ती आमी सेवा दिवपाचें ठरयलां. गोमंतक गो संवर्धन योजना स्टे कॅटल जी स्कीम आशिल्ली ती आमी नव्यान रिलॉन्च केला. तांकां वेगवेगळ्या मदत करपा खातीर गोमंतक गो संवर्धन योजना तेंचे आतां पर्यंत तांचे पयशे पयलीं पंचायतीन वयताले आनी पंचायतींतल्यान तांकां रिलीज जाताले. म्हणटा म्हणसर म्हणजे 3 महिने थंयसरूच पंचायतींनी पयशे अडकून उरताले ते न जाता फ्रॉम द वेटरनरी डिपार्टमेंट टू डायरेक्टली टू द गो आश्रम हाजेर पयशे ते रिलीज जातले. तांकां बदले खंयचोच अडखळो उरतना डायरेक्टर ऑफ द वेटरनरी ऑफिसर वील बी द सँक्शनींग ऑफिसर ताच्या खातीर उरतलो. पयलीं पंचायत हेज्या मदींच तेंचे पयशे 6 म्हयने तांकां मेळनासले त्या खातीर सुटसुटीत करून गोमंतक गो संवर्धन योजना म्हणून आमी लॉन्च केल्ली आसा. मुख्यमंत्री सुधारीत कामधेनू योजना कामधेनू योजनेक आमी आनीकूय हे करून तांकां सुधारीत कामधेनू योजना केल्ली आसा. सोशल वेलफेअरच्या अंतर्गत CM स्कॉलरशीप पोर्टल भुरग्यांनी स्कॉलरशिपीक एप्लाय केल्या उपरांत तांकां एक वर्स रावचें पडटालें. ते न करता आमी पोर्टलाचेर एप्लाय करप आनी जाता तितके बेगीन तांकां स्कॉलरशीप विदीन अ मंथ ते 2 म्हयन्या भितर दिवप आनी रेस्ट ऑल आमी बँक आनी इन्स्टिट्यूट अशा पद्दतीच्यो सगळ्यो स्कीम प्रमोट करपाक एम्पॅनल करून घेतल्या. वेगवेगळ्या बँकेच्या थ्रू वेगवेगळी स्किम्स जी आसा ती आमी राबयली वयतली. ट्रायबल वेलफेअरचो ट्रायबल सब प्लॅन हे फावटी इन्क्रीज जाला. सगळ्यांनी आपलो ट्रायबल बजेट इट इज 12% ते 20% ज्या ज्या जाग्यार आसा त्यानुसार ट्रायबल बजेट इन्क्रीज करून 1,201,7 टायम हायर वाडलेलो आसा. कॉर्पोरेशनाच्या बाबतीत सांगता आसतना हावजींग सेक्टरांत आमी बरेचशे फावटी पळयता जेंचे फ्लॅट तेंच्या अजून नांवार जावंक नासले सोसायटीच्या जमिनूय नांवार जावंक नासली तेंचो फ्लॅटूय तेंच्या नांवार जायनाशिल्लो सोसायटीच्याच नांवार आशिल्लो. तेंचो जो रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटान तांकां टॅक्स भरचो पडटालो तो आतां रिड्यूस करून म्हणजे 1% फॉर द सोसायटी आनी 1% फॉर द गव्हर्मेंट अशा पद्दतीचो कमी करून आमी हे बील इंट्रोड्यूस केल्लें आसा. ताजो तांकां फायदो जातलो. इन्शुरन्स स्कीम फॉर द डेपोजिटर्स नवीन स्कीम आमी कॉपरेटीव डिपार्टमेंटान इंट्रोड्यूस करता. एड्युकेशन सेक्टरांत आमी नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक 16% बजेट हो रायज केल्लो आसा. तितूर आमी म्हटलें तशें मुख्यमंत्री विशिश्ट गुरू पुरस्कार हो आमी जो टिचर एवॉर्ड दिता तो खूब मोठ्या प्रमाणात सुटसुटीत आनी वेगळ्या पद्दतीन करपाचो जो आसा ठरयला. बालरथ वाल्यांक आतां पर्यंत बालरथाचे डायरेक्टली तांकां मंथली रेम्युनरेशन जो वाडयला त्या 3,66,000 दिताले त्या जाग्यार 4,17,000 दितले आनी रेम्युनरेशन ऑफ द ड्रायव्हर आनी एटेंडंट हांकां तांच्या एकाउंटाचेर पेमेंट दिवपाचो ते आमी थारायलां. कारण आमकां लक्षांत आयलां बरेचशे इन्स्टिट्युशनां तांकां जरी 5,000 दिवपाचे जाल्यार 4,000 रुपयाच दिता तांकां 8,000 रुपयाच दिता ते टायमार दिना ते एवरी मंथली तेंच्या एकाउंटाचेर मेळटले. म्हणजे सगळ्या स्किमीच्या बाबतीत ते मागीर पंच आसूनी ड्रायव्हर आसूनी तेंचे पयशे तेंच्या एकाउंटाचेर DBT डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर तांकां जावपाक जाय. ह्या सिस्टमींतल्यान सगळ्यो योजना सुद्दां ज्यो आहा तितल्यो सुटसुटीत आनी बऱ्या पद्दतीन केल्या.
रेव्हेन्यू आमी एग्रीकल्चर बील इंट्रोड्यूस केला, सांगला तशें गोंयकारांचें शेत राखपा खातीर निदान पॅडी फील्ड हे गोंयाक राखून दवरचें, नाजाल्यार वेगवेगळ्या पद्दतीत लोक विकत घेवन प्लॉटिंग करपाक खूब मोठ्या प्रमाणात सुरवात जाल्ली. त्या खातीर एग्रीकल्चर प्रोटेक्शन बील आमी इंट्रोड्यूस केला. गोवा पेन्शन वेलफेअर स्कीम मेड हेजी आपले सी फेरर हांच्या खातीर ही स्कीम परमनंटली सुरवात केल्या. आमी एडवर्टायझींग पॉलिसी आमी लॉन्च करता. गोंयांत वेगवेगळे कडेन कोणीय येता कसली एडवर्टायज करता, ताजेर पयलीं सरकाराचो कंट्रोल नाशिल्लो, ते आमी एडवर्टायझींग पॉलिसी नव्यान लॉन्च करता. एंटरटेनमेंट पॉलिसी आमी फॉर्मुलेट केला आनी ती लॉन्च केला. जर्नलिस्टाची पेन्शन 8,000 रुपया आसली ती आमी ऑलरेडी 10,000 केली. जर्नलिस्टा खातीर ई बायक ही आमी लॉन्च केल्ली आसा. टप्प्याटप्प्यान आमी तांकां ई बायकूय दितले. आर्कोलॉजी डिपार्टमेंटाच्या मार्फत चांदोर ही आमी हेरिटेज सिटी म्हणून डेव्हलप करपाचें ठरयलां. फर्मागुडी फोर्ट घेवपाचो ठरयला. टेम्पल रिस्टोरेशना खातीर पुढचे आमी सुरू करपाक शकूंक नासले, बट अंदू नक्कीच ताजो प्रोसेस कंप्लीट जाला. ह्या वर्सा भितर फावंडेशन स्टोन जातलो हाजी म्हाका खात्री आसा. त्याच बरोबर ऑफिशियल लँग्वेज विश्व कोंकणी संमेलन आमी गोंयांत घेवपाचें थारायलां. ताच्या खातीर प्रोविजनूय केलां आनी भाशा भवन बांदपाचें थारायलां. भाशा भवनाचो ह्या वर्साक फावंडेशन स्टोन जो आसा हो केलो वयतलो. ऑफिशियल गॅजेट्स ही कोंकणींतल्यान येतली. टुरिजमा खातीर आमी वेगवेगळ्यो होम स्टे पॉलिसी आमी आनी मायज टुरिजम हाजेर भर दिवपाचो केल्लो आसा. PPP डिपार्टमेंट आमी खूब मोठ्या प्रमाणात पुश केला आनी वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटी ज्यो आसा म्हणजे एंटरटेनमेंट पार्क्स, एडवेंचर, थीम पार्क, वॉटर वर्ल्ड ह्या सारकिले प्रोजेक्ट प्रायवेट इन्वेस्टमेंट गोंयांत जावची हाच्या खातीर आमी प्रमोट केल्ले आसा. प्रोविजरियाच्या खातीर आजुनी आमची प्रोविजरियांतली सेंटर्स ही खूब मोठ्या पद्दतीन म्हणजे जाणटी घोबायलां सुद्दां हांकां घरा भायर काडीत आसा. बरेचशा ठिकाणी गोंयांत आमी पळयता. त्या खातीर ताका मुख्यमंत्री मातृपितृ केंद्र सिनियर सिटीजन अशा पद्दतीन तांकां सुरू करून आमची 10 ते 12 प्रोविजरी सेंटर चलता. तांकां आजुनूय बी खूब मोठ्या प्रमाणात भर दिवपाचो केला. गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ह्या कॉर्पोरेशनच्या अंतर्गत आमचे सगळे गोंयचे भुरगे 8,000च्या पेक्षा चड जाण काम करतात. तांच्या खातीर जे 3 वर्सां पेक्षा चड जेंच्यांनी काम केलां तांकां 10% रिजर्वेशन पुलीस, फायर, फॉरेस्ट आनी एक्सायज ह्या 4 ड्युटीनी केला. ते फर्दर स्टडी करपाक सोदता आसत कोण 10वी ग्रॅज्युएशन जाल्यार तांकां 10,000 रुपया पर्यंतची तेंची एग्जाम फीस ही जी आसा ती आमी कॉर्पोरेशनाच्या वतीन तांकां दितले. वी आर प्रमोटींग शिकवा आनी कमवा शिका आनी कमवा ह्या कॉन्सेप्टाचेर तो प्रोजेक्ट आमी फुडें व्हरता. गोवा गॅजेटर इट इज एन ट्रान्सलेशन ऑफ द सेवरल हिस्टॉरिकल रिकॉर्ड्स रिलेटेड टू द पोर्चुगीज एट्रॉसिटीज इन गोवा तो आमी गोवा गॅजेटराच्या मार्फत करपाक घेतलेलो आसा. कमर्शियल टॅक्सीच्या बाबतीत 1 टायम सेटलमेंट स्कीम मे म्हयन्यांत परत एकदा आमी रिलॉन्च करता जेणे करून आमकां डिस्प्यूट फ्रॉम द 2016 टू टील डेट आसा ते येतले. रॅशनलायझेशन ऑफ द वॅट ऑन नॅशनल गॅस अँड रिड्युसींग ऑफ द एक्सायज ड्युटी ऑन द हाय एंड लिकर हाजेर आमी रिड्यूस करता. हे हायलायट्स आयच्या बजेटाचे आशिल्ले. 26,844. इट इज एन टोटल रेव्हेन्यू टोटल बजेट सेम थिंग 26. It is 9.71%. नवीन कर प्रस्ताव खंयचोच ना. फक्त आमी वयल्यान जाल्यार हाय एंड लिकरा वयली हे कमी केला आनी गोवन लिकराचेर थोडोसो वाडटलो. खंयच्याच हेजेर आमी कसलीच कर प्रणाली जी आसा ही लावंक ना. परत एकदा गोंयकारांक सुटसुटीत आनी बऱ्या पद्दतीचें दिलां. हय, इट इज फॉर द ग्रीन सेस. आमी ताच्या खातीर तांकां सगळें इन्फ्रास्ट्रक्चर गोंयांत जे डेव्हलप करतले हायवेचेर चेंजींग रूम आसतले, तांकां रेस्ट रूम आसतले, ग्रीन आमी चार्जींग स्टेशन्स आसतली, मेडिकल फेसिलिटीज आसतल्यो ज्यो ट्रॉमा व्हिकल अक्रॉस द रोड जे दवरपाचे आसा ताच्या खातीर आमी ग्रीन सेस करता. केन्ना एक्सिडंट जालो आसत जाल्यार तांकां ट्रॉमा व्हिकलांतल्यान तांकां डायरेक्टली हेज्या पर्यंत पावप, चेंजींग जाय जाल्यार अशा सगळ्या पद्दतीच्यो फेसिलिटीज दिवपा खातीर आमी ग्रीन सेस घालपाक सोदता. सायड बाय सायड जातले. बिलकुल ना. मायनींग रेव्हेन्यू आमी परत एक सांगता, आमी फाटले फावटी जवळपास
600 crores ऑफ रुपीज फ्रॉम द मायनिंगांतल्यान आमकां फाटलेच फावटी आयल्या आनी हे फावटी तर आमी ऑप्शन केला फुडें गेला 1000 कोटी निश्चितच येतलो. अनएम्प्लॉयमेंटाच्या विशयाचेर सांगता आसतना हांव तुका परत सांगता म्हणजे फाटले फावटी सारके हे फावटी आमी स्टाफ सिलेक्शनाचो फक्त उल्लेख घेवंक ना. हितून स्टाफ सिलेक्शनांतल्यान गव्हर्मेंटाची जी भरती आसा ती येता त्या एप्रिलांतल्यान सुरवात जातली. दॅट इज अ वन. प्रायवेट सेक्टराच्या बाबतींत आमी इंडस्ट्रीक सपोर्ट दिवपाचो मोठ्या प्रमाणात ठरयला. IT सेक्टराक खूब मोठ्या प्रमाणात ठरयला आनी थ्रू अवर एप्रेंटिशीप खूब मोठ्या प्रमाणात भुरगे प्रायवेट सेक्टरांनी वयचे म्हणून आमी एप्रेंटिशीप स्कीम जी आसा ही इंट्रोड्यूस करता. रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीत सांगता आसतना म्हणजे आमी कार्बन क्रेडीट जी गोंयांत मेळची आनी वेगवेगळ्यांनी येवन सोलार एनर्जी आनी अल्टरनेटीव एनर्जीचे प्रोजेक्ट जे आसा गोवा आनी हांगासर सेटअप करचे हाज्या खातीर आमचो कन्सेप्ट आसा. आमी 2050 पर्यंत आमी मोर दॅन 70% आमी अल्टरनेटीव एनर्जीचेर वता, सोलार एनर्जीचेर वता, हायड्रो एनर्जीचेर वता. हे प्रोजेक्ट म्हणजे आमचे जो आतां PP सोंपतलो, पावर पर्चेज एग्रीमेंट सोंपतलो, डेट वी आर शिफ्टिंग टू द अल्टरनेटीव एनर्जी, इदर द सोलार अदरवायज द हायड्रो, एनी वन, बट विदाउट म्हणजे ताजो रेट वाडयनासतात. आतां आमकां 7 रुपयान मेळटा जाल्यार आमकां तीच फाल्यां सकाळी 6 रुपयान मेळटली, 5 रुपयान मेळटली. ऑफकोर्स हितूंतल्यान वेगवेगळ्या पद्दतीन जे आमी अल्टरनेटीव जे सर्च करता तितूंतल्यान डेवलप जाता. कॅसिनोची गेमिंग पॉलिसी जी आसा ती स्ट्रीमलायन करपाक जाय. गेमिंग पॉलिसी खूब तेंप जालो पेंडींग आसा, ती करपाची गरज आसा. गोवा पुलीस बील आनी गोवा फायर बील हे जे आसा पळय न्ही, हे आमी रोखडेच फुडल्या एसेंब्लीक इंट्रोड्यूस करतले. IDCच्या खातीर प्रोविजन आमी 10 कोटी केला, जेणे करून पूर्ण IDCचो इन्फ्रास्ट्रक्चर जो आसा पळय न्ही वो फूल फ्लेज तयार करपा खातीर 10 कोटीचे प्रोविजन स्वता IDC खातीरूच केल्लें आसा. ऑफकोर्स डेट रिड्यूस करपा खातीर ऑलरेडी म्हणजे आमी पयलीं ज्यो रिफॉर्म्स आमी जे केल्या पळय न्हू, फाटल्याच वर्सा आमी कितलेशेच डेट रिड्यूस केला ऑलरेडी. ज्या पद्दतीन आमी आमची 8% लोनां आशिल्ली ती सगळी रिवायज केली. जी लॉ म्हणजे फॉर 8% 9%चेर आसली पळय न्हू, ती सगळी रिवायज करून 7%च्या सकयल हाडली. जेंची 30 वर्सां 40 वर्सां खातीर जी रिवायज करूंक मेळटाली तितकी रिवायज केली. आनी आतां आमी लक्षांत जर येयलें तुज्या जाल्यार आमी ह्या वर्साक फक्त 1300 crores ऑफ रुपीज लोन हे डायरेक्ट थ्रू द शेअर्स बॉन्ड्साच्या थ्रू घेतला. रेस्ट ऑल आमी सिरबी, नाबार्ड हाज्या सारकिले जे आसा इन्फ्रास्ट्रक्चर आनी MSME खातीरली लोन्स जे आसा यूज करून स्टेटीज जो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाक जाय तो करता. सो डेफिनेटली डेट वील हेल्प फॉर द डेट रिलीफ जावपा खातीर. आरएक्सएला सारको प्लॅटफॉर्म आमी जेन्ना यूज केला डेट वील मोर हेल्प. मुख्यमंत्री सरल योजना जी आहा पळय न्ही, पगार योजना, ह्या मुद्दाम कळूंक जाय. म्हणजे ऑलरेडी आमी ह्युमन रिसोर्सान इंट्रोड्यूस केली. तो जे सांगता 2 म्हयने पगार येवतलो पळय न्हू रे, ताका लागून न्ही ज्या कॉर्पोरेशनांनी काम करता जेंकां रेग्युलर पगार मेळटात, बट थोड्या जाणांक एडवान्स पगार जाय आसता पयलींच, खूब बऱ्या पद्दतीन आमच्या कॉर्पोरेशनान चलता. स्वयंपूर्ण गोंय बोर्ड जो केला आमी 7.5 कोटी रुपया जे प्रोविजन केला, आमकां डायरेक्ट गांवांतल्यान लोकांक जी ट्रेनिंग दिवपाक जाय, स्किल्ड करपाक जाय, तांकां प्रोविजन करपाक जाय पळय न्ही. म्हणजे पंचायतीक एकदां तांकां थंय काम करपा खातीर बजेटरी प्रोविजन नासता, ते मदत करपा खातीर आमी तो स्वयंपूर्ण बोर्ड म्हणजे जेणे करून स्किलिंग, अपस्किलिंग, रिस्किलिंगूय जातलें, ट्रेनिंग दिवप जातलें, तितूंतल्यान मॉनिटर जातलो सगळो प्रोग्राम. रेव्हेन्यू टार्गेट वाडयला म्हणजे ऑफकोर्स रेव्हेन्यू 100% अचीव जातलो, जो हांव तुका परत सांगता, थ्रू GST कलेक्शन, थ्रू द रेव्हेन्यू, थ्रू द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट. GST कॉम्पेन्सेशन सुद्दां जरी मेळना, तुका 3 गजाली, पूर्व आमी एक्सायजाचो धरलेलो ताज्या पेक्षा 100 कोटी रुपया आमकां चड मेळ्ळो. ओके, आमी GST धरलेलो ताज्या पेक्षा चड मेळ्ळो, चड कॉम्पेन्सेशनूय आयिल्लें. रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटान आमी धरलेलो ताज्या पेक्षा आनीक 100 कोटी रुपया चड आयलो. हेय फावटी म्हाका खात्री आसा की जे आमी रेव्हेन्यू धरला पळय न्ही ताज्या पेक्षा अजून तो सरप्लसूच आमकां मेळटलो हाजी म्हाका खात्री आसा. रेव्हेन्यू लिकेजीस लास्ट टायमूच आमी पूर्ण स्टॉप केल्या, तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता. आमी 1 टायम सेटलमेंट स्कीम काडली, तितूंतल्यान जवळपास 50% कलेक्शन जे केन्नाच येवचें नासलें.
टॅक्स डिस्प्यूट जीएसटीचो तुजो टॅक्स डिस्प्यूट जो आसा पळय न्ही म्हणजे तितूंतल्यान 2016 पासून आसा पळय न्ही तितूंतल्यान ना म्हटलें जाल्यार एप्रॉक्सिमेटली 400 to 500 crores ऑफ रुपीज हे आमकां येतले जीएसटींतल्यान येतले. दीस इज एडिशनल आमी धरूंक ना. हांव फाटले फावटी सांगता PWDंतल्यान ऑलरेडी 200 कोटी रुपया सुमार डायरेक्टली आयले वन टायम सेटलमेंटांतल्यान. आतां इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा इलेक्ट्रिसिटीतले येतले हे पयशे आमी धरूकच नासले ते आयले पयशे. सेम वे दीस टायम वी आर लॉन्चिंग. आनी वयल्यान परतूय सांगता हांव 60% लोकांक 0% म्हणजे 0 बील आमी दिता लोकांक. 60% लोक उदकाचें बील फारीक करिना तांकां 0 बील येता आयजूय बी फक्त 40% फारीक करता लोक. जनऔषधी केंद्र जी आसा पळय न्हू ही ती म्हणजे जनऔषधी केंद्र सेम क्वॉलिटी मेडिसीन जे आसा पळय एकदम कमी रेटीक मेळटा ते खूब मोठ्या प्रमाणात DHS GMC हांगा लॉन्च करतले. आमी कितें वाडोवंकूच ना आनी म्हारगाय कमी करपाचो आमी स्वता कसलेंच वाडोवंक ना ताच्या खातीर म्हारगाय कमी करपाचो प्रश्नच येना. फायर सर्विसीसचेर आमी भर दिता आसतना तांचोय बजेट वाडयला. वेगवेगळे कडेन फायर स्टेशन आमी स्ट्रेंथन करपाचें काम केल्लें. थँक्यू. गोंयकारांचेर कसलोच टॅक्स लायनासतर हो बजेट हांवें तुमच्या मुखार दवरला आनी हितून पळोवंक वचत जाल्यार सगळ्यो सवलती खूब मोठ्या प्रमाणात गोंयकारांक ह्या बजेटांतल्यान हांवें सगळ्या बाबतींत दिल्या. टॅक्सीकारा पासून त्यो म्हणजे स्कॉलरशिपी पर्यंत. काजू सपोर्ट प्रायस 150 केलो.